आता वाजले आहेत पहाटेच्या 5 आणि जगाच्या मालकाची आरती आहे चालू. आपण आता सध्याला आहे आदमापूरमध्ये बाळूमामाच्या दर्शनाला आलो आहोत. आणि बाळूमामाचं दर्शन एवढं मस्त झालं आणि आपल्याला पहाटे 5 वाजताची आरती सुद्धा भेटली बरं का मित्रांनो. आपलं नशीब एवढं तर भारी आहे आणि मामा आहेत सोबत म्हटल्यावर आपलं नशीब तर असणारच ना भारी. मग काय, दर्शन वगैरे घेतलं, आरती केली, दर्शन घेतलं, जरा फोटो काढावं म्हटलं. मिस्टरांनी बघा पोस्ट कशी दिली फोटो काढायला. छान झालं दर्शन, एकदम भारी. आम्ही दर आमुषाला जातो तिथे दर्शन घेतो, रांगेने घेतो दर्शन, पण ह्या वेळेस नाही, बाहेरून दर्शन घेतलं आणि लगेच रिटर्न पण आलो. त्याच्यानंतर आम्ही मेतक्याला सुद्धा जायचं प्लॅनिंग केला. त्यानंतर आम्ही निघालो मेतकेला. हे बघा बाळूमामा, माझं सगळं स्वप्न पूर्ण करा. मी तुमच्या चरणी हेच निवेदन ठेवते आणि सुखी ठेवा आम्हा सगळ्यांना. आता आपण निघालो आहोत मेतक्याला. पहाटेचे वाजलेत 5:30. आता जाणार आपण मेतक्यामध्ये. तिथून एक वडाप भेटतो तर आम्ही वडाप मधून गेलो आणि आता पोहोचलो मेतक्यामध्ये. हे बघा कसलं भारी आहे ना, एकदम मन प्रसन्न होऊन जात. आणि आपण मेतक्यामध्ये घेतल्यानंतर तिथे हे तर मला बघून ना एवढं भारी वाटायचं ना, एवढं भारी, माझ्याकडे शब्दच नव्हते बोलायला. मामा नाही का बकऱ्यांच्या माग फिरत होते, बकऱ्या चारायला आहे ते, असं एकदम खूप भारी त्यांनी असं डेकोरेट केलं होतं. छान एकदम केलंय. हे बघा मंदिर. आता आपण एंट्री करत आहोत मेतक्यामध्ये आणि एंट्री करून चाललोय आपण. मामांच्या इथं केलेली सेवा आणि भक्ती कधीही वाया जात नाही. त्याच फळ आपल्याला भेटणार म्हणजे भेटणारच. हे बघा वरती किती मस्त मध्ये नक्षी बनवलेत ना, मूर्त्या वगैरे भारी बनवलेत वरती. आणि आमचं नशीब एवढं भारी, आम्हाला इथं सुद्धा आरती भेटली मामांची. एवढं भारी वाटलं ना त्या दिवशी. आदमापूर मध्ये 5:30 आरती भेटली, इथं 6:45 आरती भेटली. आम्हाला एवढं तर खूप आनंद झाला. एवढा आम्ही नाही का प्रत्येक वेळेस जातो पण आम्हाला आरती नव्हती भेटत, ह्या वेळेस आम्हाला आरती भेटली. आमचं नशीब भारी होतं, त्यामुळे आम्हाला आरती भेटली मामांची. मग मामांचं दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर हे बघा मामांचं दर्शन घेतलं शिवलिंगाचं. त्याच्यानंतर बाहेरून सुद्धा मस्त मध्ये केलं डेकोरेट त्यांनी. खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत तिथं गेल्यानंतर. एक मनाला एक वेगळीच एक समाधान होतं, मन एक शांती मिळते, एकदम असं मन प्रसन्न होऊन जात. हे बघा कालिया नाग वाळवायला कसं केलंय ना, किती भारी बनवलंय ते चित्र. किती कलाकार आहेत ते बनवणारे सुद्धा. खूप आहे, मामाची कीर्ती खूप आहे, सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. पण मामांची एवढी तरी जास्त कीर्ती आहे ना, काय सांगायचं. हे बघा गाय माता, किती मस्त मध्ये गाय आणि गायचं पिल्लू आहे ना. मिस्टर बोलले तू तिथे जा, मी तुझा फोटो काढतो, व्हिडिओ घेतो. त्यामुळे ते माझा व्हिडिओ घेतला आणि फोटो शूट सुद्धा केला तिथे. त्याच्यानंतर इथे वरती बघा माकडं वगैरे कसे बसले होते, खूप भारी वाटत होतं तिथे गेलो तर. तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस नाही का नक्की या बाळूमामाला, आदमापूर मध्ये आणि मेतके गावामध्ये. चांगलं आहे, खूप भारी, म्हणजे खूपच भारी वाटतं. एवढं भारी वाटतं ना, आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जातं. मी दर आमुषाला येते, तुम्ही नक्की या मित्रांनो. हे बघा मामा सुखी आणि समाधानी ठेवा आम्हाला आणि आमच्या आयुष्यातले सगळे संकट दूर करा. मी तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना करते. जय बाळूमामा. बोला बाळूमामाच्या नावाने चांगलं झालं. जय जय बाळूमामा. मला एक घ्यायचा होता बाळूमामाचा फोटो, त्यामुळे एक फोटो बघितला. आणि हे बघा तंबाखूची शेती आहे बर का. या कर्नाटक भागामध्ये तंबाखू ही जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं.
इकडे दुसरी तुम्हाला कुठलीही शेती नाही बघायला भेटणार, फक्त आणि फक्त ही तंबाखूची शेतीच बघायला मिळणार. मी तुमच्यासाठी असेच वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा आणि लाईक करा.